नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 7वा स्कॉलरशिप स्वाध्याय 1.1 मधला पहिला गणित. ओके मित्रांनो, तर या अगोदर सांगण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगत आहे की बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण छोटं छोटं पाऊल टाकू त्यापर्यंत मोठ्या शिखरावर पोहोचू. म्हणून सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही दररोज थोडं थोडं अभ्यास करा, तर नक्की एका दिवशी मोठ्या शिखरावर पोहोचा. नक्की तुमचे स्वप्न पूर्ण होतील. ओके मित्रांनो, चला तर मग आज आपण स्टार्ट करणार आहोत पहिला गणित. ओके, बघा तर पहिल्या गणितामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे आणि या व्हिडिओ लेक्चर मध्ये तुम्हाला 5 गणित तुम्हाला टोटली बिलकुल साध्या भाषामध्ये तुम्हाला समजून सांगण्यात येईल आणि स्टेप बाय स्टेप. ओके, बघा तर सर्वात पहिला गणित आहे क्रमांक 21 पासून ते 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्या यांची बेरीज किती म्हणते. ओके मित्रांनो, तर बघा आता 21 पासून ते 90 पर्यंत म्हणत आहे. क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे 21 पासून तर 90 पर्यंत. सर्वात अगोदर आपण नैसर्गिक संख्या यांचे सूत्र मालूम असणे गरजेचे आहे. तर तो सूत्र आहे नैसर्गिक संख्या यांचे सूत्र आहे n ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 2 यांच्यामध्ये ब्रॅकेट कंप्लीट करायचे. ओके मित्रांनो, तर सर्वात अगोदर n जो आहे त्याला आपण मानायचं 90. म्हणजे सर्वात अगोदर आपण 1 पासून ते 90 पर्यंत नैसर्गिक संख्या यांची बेरीज बघू. तर सूत्रानुसार आपण मान्य करू. 90 ला आपण n मानलं तर 90 n प्लस 1 म्हणजे यांच्यामध्ये गुणाकार प्लस 1 केलं तर यांच्यामध्ये होईल 91. ओके, अपॉन मध्ये 2 आहे तर 2 घेतलं. नंतर 2 ला काटलं, 2 म्हणजे 2 आणि 2 45 जा 90. ओके, ह्या दोन्ही संख्याचा आपण गुणाकार केलं तर तुमचं गुणाकार आलं 4095 इतकं तुमचं गुणाकार येते. बघा मित्रांनो, यांच्यामध्ये तुम्हाला विचारलेल्या क्वेश्चन मध्ये 21 पासून तर 90 पर्यंत आपण काढलं 1 पासून तर 90 पर्यंत यांची टोटल संख्याची बेरीज, नैसर्गिक संख्या यांची बेरीज. आता आपण काढू 1 पासून ते 20 पर्यंत यांची नैसर्गिक संख्या यांची बेरीज काढू आणि त्यानंतर ते संख्या आपण वजा करू, तर टोटल तुमचा आन्सर निघेल. बघा आता बघू आपण 1 पासून तर 21 पर्यंत नैसर्गिक संख्या यांची बेरीज, तर तो सूत्रानुसारच आपण मांडणी करू. इथं 21 जे आहेत आपण ते n ला म्हणू, तर 21 इंटू 21 नाही तर इथं 20 पर्यंत. ओके, 20 पर्यंत 20 इंटू 1 केलं तर 21 होतात आणि त्यानंतर 2 केलं. आता 2 ने काटलं याला, अपॉन मध्ये 2 आहेत तर 2 ने काटलं तर हा गेलं 10. 2 1 जा 2 2 5 2 10 जा 20. मग या दोघांचे गुणाकार आला तुमचं 210. तर 210 आलं, हा 1 पासून ते 20 पर्यंत आलं. आपण याला मायनस करू तर तुमचा आन्सर निघेल. आता ओके, 210 ला आपण मायनस केला तर तुमचा आन्सर निघाला पहिला ऑप्शन. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांकडून सांगू इच्छितो की गणित जर व्यवस्थित समजलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून ठेवा आणि गरजू विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे आपल्या व्हिडिओच्या मार्फतातून. आता बघा आता बघणार आहोत आपण दुसरं गणित. दुसऱ्या गणितामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे 1 ते 100 संख्यामध्ये जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत. तर यांच्यामध्ये तुम्हाला 1 ते 100 पर्यंत काय विचारलेलं आहे तुम्हाला, जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय, तो जोडमूळ संख्या म्हणजे ज्या संख्यामध्ये 2चा फरक असते ते म्हणजे जोडमूळ संख्या. 2चा फरक. आणि असे कोणत्या संख्या आहेत की ज्यांच्यामध्ये 2चा फरक आहे ते पण बघणार आहोत ना आपण. सर्वात अगोदर असे मूळ संख्या ज्यांच्यामध्ये 2चा फरक आहे ते म्हणजे जोडमूळ संख्या असे होतात. ओके,
सर्वात अगोदर काही संख्या तुम्हाला जोडमोड संख्या इथे लिहिलेल्या आहेत. तर असे आहेत तुमची टोटली 8 जोडमोड संख्या. ज्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. यांच्यामध्ये 5, 7, 2चा फरक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे काही जोडमोड संख्या तुम्हाला 1 ते 100 पर्यंत 8 आहेत. ओके मित्रांनो, लक्ष द्या आता. तिसरा गणित बघू. x ही 17 ने निशेष भाग जाणारी विषम महत्वाची आहे विषम संख्या आहे. तर 17 ने निशेष भाग जाणारी 1 च्या पुढील दुसरी कोणती संख्या? समसंख्या. ओके, समसंख्या सांगा म्हणते. 1 च्या पुढील निशेष भाग जाणारी दुसरी समसंख्या कोणती म्हणते. ठीक आहे, तर यांच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे x ही 17 ने निशेष भाग जाणार आहे. तर x प्लस 17 ही पहिली समसंख्या आहे. आणि तर यांच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की दुसरी समसंख्या कोणती. तर समसंख्यासाठी तुम्हाला 2 ने गुणाकार करावा लागेल. तर 17 ने 2 ने गुणाकार केला तर x प्लस 34 प्लस 17. तर यांच्यामध्ये तुम्हाला आन्सर आला 51. x प्लस 51 हे झाले पुढील दुसरी समसंख्या x प्लस 51. तर हे इथे तुम्हाला x च्या जागी आपण 1 मांडलं, असं केलं तर तुमचं 51 च्या जागी 52 आलं. तर ही झाली तुमची समसंख्या. असं आहे. आता बघू आपण चौथं गणित. आता दिलेलं आहे तुम्हाला चौथा गणित. चौथ्या गणितामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की की पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्यांच्या जोडीची बेरीज ही 1 ते 25 मधील मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा 44 ने जास्त आहे. तर यांच्यामध्ये 1 ते 25 मधील मूळ संख्या आहेत ते किती आहेत ते बघू आपण सर्वात अगोदर. तर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 7 आहे, सॉरी 5 आहे, 1 आहे 7, 1 आहे 11, 1 आहे 13, 1 आहे 19, 13, 14, 15, 16, 17, 17 एक आहे, नंतर 19 एक आहे, नंतर 23 एक आहे. तर यांची जे टोटल बेरीज जे आहे, टोटल बेरीज जी आहे ते यांची बेरीज टोटल होणार आहे 100. ठीक आहे, कारण 1 ते 25 मधील म्हणलं तर आपण टोटल घेतलं मूळ संख्या 1 ते 25 मधील, यांची बेरीज झाली 100. आता काय म्हणते, बेरजेपेक्षा म्हणजे 100 पेक्षा 44 ने जास्त आहे. तर ही झाली 144. तर 144 जो ऑप्शन असेल तो बरोबर आहे. यांचे बेरीज केलं तर पहिला जो ऑप्शन 144 आहे, म्हणून हा ऑप्शन बरोबर आहे. बघा बघा, पाचव्या गणितामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की 11 पासून ते 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल संख्यांची अदलाबदल केल्यास मूळ संख्या मिळते. तर असे किती मूळ संख्या आहेत 1 ते 100 पर्यंत की ज्यांची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच मिळते. जसे की उदाहरणामध्ये तुम्हाला सांगितलं गेलं की 11 ही एक मूळ संख्या आहे आणि यांची अदलाबदल केलं तर हीच मूळ संख्या मिळते. म्हणजे 1 जे आहे 1 इकडे टाकायचं आणि हा 1 जो आहे हा 1 इकडे टाकायचं. ही एक अदलाबदल मूळ संख्या झाली. दुसरी अदलाबदल आहे 13. तर 13 जी आहे ती 13 जी आहे
13चे 3 इकडे करायचे आणि 1 तिकडे करायचे. याला आपण अदलाबदल असे संख्या म्हणतो. अशी अदलाबदल संख्या तुम्हाला दिलेली आहेत. टोटल आहेत, बघू किती आहेत तर आता. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे असे जे अदलाबदल संख्या केले मूळ संख्या, तर ते टोटल आहेत 9, 1 ते 100 पर्यंत. ठीक आहे.